स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, TRTI पोलीस भरती आणि सैन्य भरती प्रशिक्षण TRTIच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 23,000 विद्यार्थ्यांना शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणार आहे. याकरिता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते 19 तारखेपासून तर 25 तारखेपर्यंत सुरू झालेले आहे. यामध्ये दोन अडचणी आहेत. एक इन्कम सर्टिफिकेटची अडचण आहे, म्हणजे 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, आणि एक व्हॅलिडिटी म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र. जे आदिवासी विद्यार्थी आहेत त्यांना जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी ही मॅन्डेटरी करण्यात आलेली आहे, म्हणजे अनिवार्य करण्यात आलेली आहे. मग ज्या विद्यार्थ्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही अशा विद्यार्थ्यांना जे संस्था आहे, तुम्ही पहिल्या नंबर म्हणजे प्रथम क्रमांकाला जी संस्था निवड केलेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता ज्यांना 10वीच्या पर्सेंटेजवरती निवड झालेली आहे या अशा सर्व विद्यार्थ्यांना मेल आलेले आहे आणि प्रथम क्रमांकाची जी काही तुमची संस्था आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला कागदपत्र पडताळणी करण्यात येत आहे आणि आपण करत आहात. परंतु ज्या विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी नाही आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की मला परत पाठवलं आहे म्हणजे माझं ऍडमिशन रद्द होतंय की काय आणि रद्द होणार आहे, मला यापासून वंचित राहावं लागत आहे असं विद्यार्थ्यांचं मत आहे. विद्यार्थी आपल्याला ग्रुपला जे काही स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग चॅनलचे टेलिग्राम आणि व्हॉट्सअपचं जे ग्रुप आहे, सोबतच जे काही कमेंट बॉक्स आहे, कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विद्यार्थी मेसेज करत असतात की सर माझ्याकडे व्हॅलिडिटी नाही आहे, तर त्याच्यावरती उपाय काय, पर्याय काय आहे. या संपूर्ण व्हिडिओचा हाच उद्देश आहे की ज्या विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी नाही आहे त्यांनी करायचं काय आहे या संदर्भात संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देतो आहे. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा जर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या TRTIच्या संदर्भातील अपडेट असो की इतर जाहिरातीच्या संदर्भात अपडेट असो किंवा शिक्षणाच्या संदर्भातील स्कॉलरशिप असो की योजना असो, या संदर्भात कोणतीही माहिती आपल्या युट्यूब चॅनलला आपण देत आहोत आणि आपल्या स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग या ग्रुपला सुद्धा टाकतो आहे. जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यातून तुम्ही जॉईन होऊ शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, TRTIच्या माध्यमातून जे जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलेलं आहे यावर एक तोडगा म्हणून किंवा उपाय म्हणून काल सरांनी जे म्हणजे राजेंद्र भारुड सरांनी एक VC घेतली सर्व संस्था चालकांच्या सोबत, आणि त्या VC मध्ये सांगण्यात आलेलं आहे की उपाय काय असणार आहे. म्हणजे ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी नाही त्यांनी उपाय आहे का. विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्यासाठीचा आटापिटा असणार आहे, आपल्यासाठीच चांगला असणार आहे. जे बोगस लोक आपल्या मध्ये येऊ पाहत आहेत किंवा जे बोगस विद्यार्थी याचा फायदा घेऊ पाहत आहेत त्याकरिता ज्या संघटना आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की अनिवार्य करा. परंतु या ज्या बाबी आहेत या बाबी ज्या वेळेला ही नोटिफिकेशन आलं होतं त्या नोटिफिकेशनच्या वेळेला जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य आहे किंवा जात वैधता प्रमाणपत्र पोलीस भरती प्रशिक्षणासाठी लागणार आहे असं कोणतेही नमूद नव्हतं आणि कोणताही उल्लेख केलेला नव्हता. परंतु या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की जात वैधता प्रमाणपत्र हे अनिवार्य करण्यात आलेलं. परंतु या सर्व गोष्टी ज्या आहेत या TRTIच्या माध्यमातून संपूर्ण जात वैधता प्रमाणपत्र ज्या जात पडताळणी समित्या आहे या सर्वांना आपलं ज्या ज्या ठिकाणी तुमची निवड झालेली आहे त्या संपूर्ण निवड झालेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट त्या जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र समिती आहे त्या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे. आणि संपूर्ण विद्यार्थ्यांचे पहिल्यांदा म्हणजे इतर जे प्रकरण आहेत ते बाजूला ठेवून आधी आपले प्रकरण त्या ठिकाणी निकाली काढण्यात येणार आहे असं भारुड सरांनी सांगितलेलं आहे. मग ज्या विद्यार्थ्याकडे पोचपावती नाही त्यांनी काय करायचं, त्यांना परत पाठवण्यात आलाय. हे लक्षात घ्यायचं आहे की ज्यांच्याकडे पोचपावती नाही आहे म्हणजे ज्यांनी व्हॅलिडिटीच टाकलेली नाही आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी, जरी तुमचा नंबर सिलेक्ट झालेला असेल, जरी तुम्हाला इन्स्टिट्यूट मिळाली असेल, पहिल्या क्रमांकाची इन्स्टिट्यूट तुम्हाला मिळाली असेल, DV साठी तुम्ही गेले असाल तिथे आणि तुम्ही आता तिथून परत पाठवलेला आहे, तर अशा सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की उपाय काय असणार आहे की आपला त्या ठिकाणी नंबर लागणार नाही आहे. त्याकरिता आपण काय करतो आहे, आपल्याला ही जी तुमची बॅच मिळाली आहे म्हणजे पहिल्या क्रमांकाची ही बॅच मिळाली आहे, तुम्ही त्याचा कुठेच त्याचा उपयोग घेतलेला नाही आहे किंवा तुम्ही त्या ठिकाणी दाखल झाले नाहीये, तर अशा संपूर्ण विद्यार्थ्यांना काय करणार आहेत, तर या संपूर्ण विद्यार्थ्याचा तुमचा जो प्रवेश आहे तो राखून ठेवला जाणार आहे, म्हणजे होल्ड केला जाणार आहे. की तुम्ही जर सर्व डॉक्युमेंट सबमिट केलेले आहे परंतु जात वैधता प्रमाणपत्राची ना पोचपावती तुम्ही दाखल केलेली आहे ना तुम्ही जात वैधता प्रमाणपत्र दाखल केले, तर अशा विद्यार्थ्यांना घाबरून जाता कामा नये. तर अशा संपूर्ण विद्यार्थ्यांकरिता जी समोरची बॅच असणार आहे 6 महिन्यानंतर, त्या संपूर्ण 6 महिन्यानंतर त्या विद्यार्थ्यांना मात्र त्या ठिकाणी संधी दिली जाणार आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुमचा इथून प्रवेश काढून घेतला जाणार आहे, तुम्ही वंचित होणार आहे असं नाही, पण तुम्हाला 6 महिने जे काही मिळणार आहे त्या 6 महिन्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मात्र आपल्याला एक तर पोचपावती किंवा व्हॅलिडिटी आपल्याला त्या ठिकाणी सादर करावी लागणार आहे.
जे विद्यार्थी व्हॅलिडिटी किंवा पोचपावती सादर करू शकणार नाही ते मात्र विद्यार्थी वंचित राहणार आहे, हे मात्र नक्की आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला जो काही आता वेळ मिळणार आहे 6 महिन्याचा किंवा जो काही वेळ आता सध्या मिळालेला आहे त्या वेळेत तुम्हाला डॉक्युमेंट काढायचे आहेत. डॉक्युमेंट तयार करून तुम्हाला ते ऑनलाईन पद्धतीनं व्हॅलिडिटीचा ऑनलाईन फॉर्म भरून तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे, सादर करायचं आहे तो प्रकरण, आणि त्यातून तुम्हाला त्या ऑफिसमधून पोचपावती मिळणार आहे. आणि कव्हरिंग लेटर जे असणार आहे ते कव्हरिंग लेटर जे तुमचं अलॉटमेंट लेटर आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला संस्था पहिल्या नंबरची संस्था मिळाली आहे ते अलॉटमेंट लेटर काढून तेच कव्हरिंग लेटर असणार आहे, हे लक्षात घ्या. आणि तसंही सरांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा जे काही पडताळणी समिती आहे त्याला आपली लिस्ट जाणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे की त्या माध्यमातून तुम्हाला प्रकरण त्या ठिकाणी दाखल करता येणार आहे आणि पोचपावती येणार आहे. आणि पोचपावतीवर तुम्हाला मात्र जो तुमचा ऍडमिशन आहे ते कन्फर्म होणार आहे आणि पोचपावतीवर ऍडमिशन होल्ड पण करून ठेवले जाणार आहे. आणि नंतर ज्यावेळेला तुम्ही 1 महिन्याने किंवा 15 दिवसांनी व्हॅलिडिटी सबमिट कराल तर तुमचा प्रवेश हा निश्चित ठरवला जाणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. तुमचा प्रवेश या ठिकाणी तुम्ही वंचित राहणार नाही. तर या वेळेला तुमच्या व्हॅलिडिटीमुळे जर नंबर लागलेला नाही किंवा तुम्हाला जर वापस पाठवलं असेल तर तुम्हाला मात्र 6 महिन्याने जी काही होणारी बॅच आहे त्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश देण्यात जाणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. हाच एक त्यावरती उपाय आहे, यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला होता. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रश्न डोक्यामध्ये येत आहे त्यांच्या डोक्यामध्ये जे भूत आहे ते काढण्यासाठी हा व्हिडिओ जर विद्यार्थी जे आहे TRTच्या माध्यमातून ज्यांना निवड झालेली, ज्यांची निवड झालेली आहे, कागदपत्र पडताळणी संदर्भात ते ओरडत आहे, इकडे तिकडे गोंधळ होत आहे त्यांचा, त्या सर्व विद्यार्थ्यांना शेअर करा ज्यातून त्यांना योग्य सल्ला मिळेल. आणि आपण मात्र या चॅनलला अशाच अपडेट करिता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यातून कायमस्वरूपी आपल्याला अपडेट मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.